श्री स्वामी समर्थ. आज ऑफिसवरून आली ना तेव्हा खूप भूक लागली होती, तर काहीतरी ऑर्डर करणार होती. बट नंतर आठवलं की आमच्याकडे बर्गर बन आहे, तर बोलली चला आज बर्गर बनवूया. आणि मी फर्स्ट टाईम माझ्या आयुष्यात बर्गर बनवणार होती. तर मी काय प्लॅन वगैरे केला नव्हता किंवा मी रेसिपी पण कुठे बघितली नव्हती. आपल्याला आयडिया असते की बर्गरमध्ये काय काय असतं, तर तेच सगळं मी यूज करून कटिंग केले. आणि माझ्या फ्रीजमध्ये जे पण व्हेजिटेबल्स अवेलेबल होते ते मी यूज केले होते. तुम्ही शिमला मिरची, गाजर वगैरे ते पण यूज करू शकतात जर तुमच्याकडे असेल तर. त्याच्यानंतर मग मी ब्रेड थोडा गरम करून घेतला होता, कारण तो अजून सॉफ्ट होतो त्याला असं मधून कट करून. आणि खरंच मला माहीत नव्हतं की हा बर्गर कसा बनणार आहे वगैरे, कारण मी कधी घरी स्वतः बनवलेला बर्गर कधीच ट्राय केला नव्हता. दिस इज द फर्स्ट टाईम मी ट्राय करणार होती. आणि तुम्ही नक्की ट्राय करा, कारण खरंच एवढा टेस्टी झालेला आणि एवढा हेल्दी बर्गर होता. तुम्ही जे बन आहेत ते व्हीटचे पण ऑर्डर करू शकतात, मग तर अजूनच हेल्दी होईल. आणि मी जसं दाखवलं आहे तसं इन्ग्रेडियंट्स तुम्ही यूज करा, खरंच खूप मस्त होईल. आणि जर तुमचे लहान मुलं वगैरे असतील तर त्यांना पण तुम्ही देऊ शकता नाश्त्याला वगैरे. अशा प्रकारे मी हा बर्गर बनवला होता. आणि मला ना रेसिपी व्हिडिओज बनवायला खूप आवडतात, पण तेवढा टाईम नाही भेटत आहे आजकाल जास्त, म्हणून व्हिडिओज पण लेट येतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत